नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर यंदा 30 मार्च 2025 वार आहे रविवार. या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा होणार आहे. कारण चैत्र महिन्याची सुरुवात ही गुढीपाडवा या सणाने केली जाते. चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतूची सुरुवात असं आपण मानत असतो. जसं वसंत ऋतूमध्ये नवीन वृक्षांना नवीन पालवी फुटते, त्याचप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये यश भेटावं, आपलीही तरक्की व्हावी, यासाठी आपल्याही जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करायचा असतो. गुढीपाडवा या सणाची अनेक महत्त्व आहेत, अनेक गोष्टी किंवा अनेक कथा याबाबत प्रचलित आहेत. पण एक महत्त्वाची कथा आहे जी प्रभू श्रीरामांबद्दल सांगितली जाते. या दिवशी भगवान प्रभू राम हे अयोध्यामध्ये रावणाशी युद्ध जिंकून आले होते आणि त्यांचा खूप उत्साहामधील अयोध्यातील लोकांनी त्यांच्या सत्कार केला होता, त्यांची पूजापाठ केली होती आणि हा सण आनंदात साजरा केला होता. तो दिवस होता गुढीपाडव्याचा. म्हणूनच या दिवशी गुढीपाडवा हा सण यशाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर या दिवशी अनेक लोक व्यवसाय असेल, अनेक खरेदारी असेल, मोठमोठी खरेदारी या दिवशी केली जाते. जसं की घरं असतील, गाड्या असतील, नवीन धंद्यासाठी जागा असेल, अशा विविध प्रकारचे जे काही खर्च लोक या दिवशी करत असतात आणि नवनवीन गोष्टी खरेदीदारी करत असतात. पण आजकाल जर तुम्हाला एवढ्या मोठ्या वस्तू खरेदी करणं हे शक्य नसेल, तर अगदी साध्या 10-20 रुपयाच्या सुद्धा या दिवशी तुम्ही वस्तू खरेदी करून तुमच्या जीवनाचं सोनं करू शकता. कारण हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी मानला जात असतो आणि हा मुहूर्त योग तयार होतो तेव्हाच हा मुहूर्त निघत असतो. आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिनसुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला ही एक गोष्ट लक्षात ठेवून या दिवशी काही अशा वस्तू खरेदी करायच्या आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनाचं सोनं होणार आहे किंवा तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मीचा प्रवेश होणार आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला जर एवढ्या मोठ्या वस्तू खरेदी करणं हे शक्य नसेल, तर अगदी साध्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. जसं की एखादी केरसुणी असेल. केरसुणी म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि या दिवशी केरसुणी खरेदी करणं, झाडू खरेदी करणं हे सुद्धा अत्यंत शुभ तुमच्यासाठी ठरणार आहे. त्यानंतर धातूचं जे कासव आहे ते तुम्ही अजूनही घेतलं नसेल किंवा तुमचं खराब झालं असेल, खंडित झालं असेल, तर या दिवशी तुम्हाला ते धातूचं जे कासव आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. कारण असं कासव जेव्हा तुम्ही घरी आणता तेव्हा तुमच्या घरामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तयार झालेला असतो. आपल्या घरामध्ये गुढी उभारलेली असेल, सकारात्मकता वातावरण आपल्या घरामध्ये पसरलेलं असतं आणि त्यामुळे असंच जर तुम्ही धातूचं कासव घरात आणलं तर तुमच्या घरामध्ये धनदौलतीमध्ये वाढ होत असते, तुमच्या समृद्धीमध्ये वाढ होत असते. दुसरी अशी गोष्ट आहे की स्वामी समर्थ महाराजांचा मूर्ती असेल, फोटो असेल, या दिवशी तुम्हाला खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जाणार आहे. कारण हा दिवसच खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही कोणतीही वस्तू आपल्या इष्टदेवतेबद्दल असेल या दिवशी खरेदी करणं तुम्हाला खूप तुमचं फायद्याचं ठरणार आहे. कारण दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे. त्यामुळे तुम्हाला महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल खरेदी करणं खूप शुभ तुमच्यासाठी ठरणार आहे. त्यानंतर हत्ती म्हणजेच गज असेल, गज खरेदी करणं हे सुद्धा खूप तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. कारण गज म्हणजे माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि गज म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे गज तुम्ही या दिवशी खरेदी करून तुमच्या घरात तुम्ही धनदौलतीत वाढ करू शकता. माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आहे त्या म्हणजे कवड्या आणि तुम्ही अशा जर कवड्या या दिवशी घरी घेऊन आला तर ते खूप फायद्याचं ठरणार आहे. जरी तुम्हाला नसेल सोनं चांदी खरेदी करायचं तरी या छोट्या वस्तूपैकी एक जरी वस्तू तुम्ही खरेदी केली तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्या साऱ्या मनोकामना इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. अशा वस्तू तुम्ही या दिवशी ज्या काही खरेदी कराल त्यामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे की जेवढं तुम्ही देवाच्या पायाला स्पर्श कराल तेवढी पवित्रता आणि तेवढं तुम्ही देवाच्या जवळ जाणार आहात. तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, शुभ दिवस आहे. तर तुम्हाला जी इच्छित वस्तू आहे, जी तुमच्या मनात येईल ती वस्तू या दिवशी तुम्ही खरेदी करा. अगदी बाप्पाची मूर्ती आहे, माता लक्ष्मीची मूर्ती फोटो आहे, भगवान विष्णूंची मूर्ती फोटो आहे. तुम्हाला जे हवं ते या दिवशी तुम्ही खरेदी करा. जे तुमच्याकडं नाही आहे, तुम्ही खूप दिवसापासून तुम्हाला वाटतं आहे की हे मी खरेदी केलं पाहिजे, ती वस्तू या दिवशी तुम्ही खरेदी करा.
तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी मूर्ती घ्यावी तर मूर्ती घ्या. जर वाटत असेल सारामृत पुस्तक माझं खराब झालेलं आहे तर पुस्तक घ्या. जर तुमच्याकडे कवड्या नसतील तर कवड्या घ्या. या साऱ्या वस्तूंपैकी एकही वस्तू तुम्ही घरी घेऊन आला तरी काहीच हरकत नाही. आणि जर या साऱ्या वस्तू असतील तर की माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आहे त्या म्हणजे कवड्या. आणि तुम्ही अशा जर कवड्या या दिवशी घरी घेऊन आला तर ते खूप फायद्याचं ठरणार आहे. जरी तुम्हाला नसेल सोनं चांदी खरेदी करायचं तरी या छोट्या वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही खरेदी केली तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्या साऱ्या मनोकामना इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.